कल्याण डोंबिवली में ट्रैफिक की समस्या के समाधान को लेकर केडीएमसी आयुक्त इंदुरानी जाखड़ ने एमएमआरडी अधिकारियों के साथ बैठक की। मेट्रो और रिंग रोड परियोजनाओं पर भी चर्चा की गई। साथ ही जर्जर हो रही इमारतों पर कार्रवाई तेज करने के निर्देश भी इस बैठक में दिए गए। जाखड़ ने बताया कि संबंधित इमारतों को नोटिस दिए गए हैं और आगे की कार्रवाई जारी है। इस सभा में अन्य मामलों पर भी चर्चा की गई। एक विषय असा आमच्या निदर्शनास आला आहे की जे आरोपी होते ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंग डायलिपिटेटेड आहे, त्याला नोटीस दिली गेली होती आमच्या लोकांमार्फत। खात्रीनंतर असं समजला त्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी रिपेअर काही करून घेतलेले आहेत, पण त्याचे जे पुरावे ते महानगरपालिकेकडे अजून सादर केले नाही। तर आम्ही आता त्यांना नोटीस बजावतो आणि जे पुरावे ते देतील ते व्हेरीफाय करून योग्य ती कारवाई करतो। आज आपली एमएमआरडीएचे अधिकाऱ्यांसमवेत बैठक होती। यामध्ये एमएमआरडीए मार्फत सुरू असलेले सर्व प्रकल्प जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेशनसाठी मीटिंग ठेवली होती। प्रामुख्याने ट्रॅफिकचे जे आपल्याला विषय होत आहेत ते कसे मार्गी लावता येईल, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए एमएसीबी यांचे जे विषय होते त्याच्या बाबतीत आपण नियोजन करून अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिलेले आहेत। पत्रीपूल पासनं गुरुदेव हॉटेलपर्यंतचा जो मेट्रोचं काम आहे ते जेव्हा सुरू होणार आहे तेव्हा रोडचं डायव्हर्जन प्लॅन कसं असेल यासाठी ट्रॅफिक डीसीपी पण उपस्थित होते आणि त्यांनी पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। लवकरच थोडा सुरळीत नियोजन सोबत हा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट केला जाणार आहे। आपला एमएमआरडीए मार्फत जो रिंग रूट सुरू आहे त्याचं सेगमेंट 5 आणि 6 ऑलमोस्ट कंप्लीट झाला होता। त्यामध्ये काही डिमोलिशन्स आहेत ते आम्ही 80% पर्यंत कंप्लीट केलेले आहेत। त्या रिंग रोडच्या बाबतीमध्ये आता एमएमआरडीए मार्फत पुन्हाशी एकदा टेंडर काढून जे रिंग रोड बनवण्याचं काम आहे ते सुरू केलं जाणार आहे। यासोबतच आज रोजी सेगमेंट 3 आणि 4 रिंग रोडचं काम सुरू आहे आणि सेगमेंट 8चंही काम सुरू झालेलं आहे। या बाबतीत ज्या काही अडचणी होत्या विथ रिस्पेक्ट टू लँड एक्विजिशन त्याच्या बाबतीत डिस्कशन झाला आणि ऑल अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जे लोक आहेत ज्यांना टीडीआर देऊन आपण जागा ताब्यात घ्यायची आहे त्याच्यावरती डिस्कशन झाली आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई आमचे अधिकारी करणार आहेत आणि रिंग रूट जे आहे ते सुरळीत आणि फास्ट गतीने कंप्लीट होईल यासाठी महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाणार आहे। मोबदला घराच्या स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल की टीडीआर स्वरूपात? आपला डीपी रोड मधला जो टीडीआर जो रिंग रोड आहे त्याचा मोबदला ॲज अ पॉलिसी म्हणून महानगरपालिकेमार्फत टीडीआर स्वरूपात दिला जातो। तरीही मागच्या एक शासनाकडून आलेली परवानगीच्या अनुषंगाने तिकडे ज्या लोकांचे घर बाधित होत आहे, ज्यामुळे लोक होमलेस होत आहेत, तिकडे त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणून घर देण्यात यावं यासाठी बीएसयूपीची इमारतीमधनं परवानगी देण्यात आलेली आहे। ऑलरेडी सेगमेंट 5 आणि 6 मध्ये जवळपास 800 लोकांना आम्ही या पद्धतीने घर अलॉट केलेले आहे आणि उर्वरित रिंग रोडमध्ये पण जे बाधित होणारे पीएपी आहेत त्यांना या पद्धतीने घर अलॉट केले जाणार आहे।